हळद उजली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अनुसया विचार करते, ती अडाणी कृष्णा गावची सरपंच झाली म्हणजे साधी गोष्ट नाही. तिचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ही बाळजाबाई आणि कृष्णा मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. खुनाचा आरोप माझ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत का? आता ही अनुसया देखील गप्प बसणार नाही. आता बघा मी तुम्हा दोघेही सासूनाला कसा धडा शिकवते ते. त्यानंतर आपण पाहतो सर्वजण हे एक प्लॅन आखतात आणि त्यानुसार आढळरावच्या बेडवर उशा ठेवून त्या ठिकाणी पांघरून घालण्यात आलेले असते आणि त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अनुसया येते आणि ती आपल्या जवळचा सुरा काढते आणि ती बोलते, आढळराव आता तुझा खेळ संपला असे बोलून ती त्या उशीवर चाकूने वार करते. आणि त्याच वेळेस आपण पाहतो रूममधील लाईट लागते आणि त्या ठिकाणी कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई आणि आढळराव आलेले असतात आणि त्यांना पाहिल्यानंतर अनुसया ही अतिशय घाबरते आणि तेव्हा बाळजा आणि कृष्ण ही अनुसयाला बोलतात, अनुसया आता तुझा खेळ संपला. आणि तेव्हा अनुसया ही अतिशय घाबरते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई आणि आढळराव कशा प्रकारे समर आणि अनुसयाला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांना शिक्षा घडवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे.